नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज गणपती बाप्पा विराजमान होऊन 4 दिवस झालेत. आज गौरी आवाहन आहे आणि मंगळवारसुद्धा आहे. तर या सगळ्याचा दुग्ध शर्करा योग याचं औचित्य साधून आपल्या घरामध्ये आज कुमारिका पूजनाचं आयोजन केलं आहे. तर हा व्हिडिओ त्याचाच असणार आहे. काही जण हे कुमारिका पूजन श्रावण महिन्यामध्ये करतात. आमच्याकडे वाडी त्या काळांमध्ये छोट्या छोट्या कुमारिका फार कमी असतात, कारण बरेच जण मुंबईला स्थायिक झाल्यामुळे इथे मुली कमी आहेत. तर म्हणूनच आम्ही मग गणपती जेव्हा सगळेजण येतात ना, तर तेव्हा हे कुमारिका पूजन करून घेतो. आज तर गणपती बाप्पा आलेत. आज गौरी आईसुद्धा येणार आहे आणि मंगळवारसुद्धा आहे. तर म्हटलं आजच्याहून चांगला योग काय असू शकतो, तर हा व्हिडिओ त्याचाच असणार आहे. त्यामुळे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, इतका छान दिवस आहे ना, इतकं चांगलं काम घरी होतं आहे, म्हणून मी मम्मीची ही साडी नेसली आहे. सांगा मला कशी दिसते? थोड्या घाई गडबडीतच तयार झाली आहे, त्यामुळे जास्त काही केलंच नाही आहे. पण सांगा मला मी कशी दिसतीये? जेव्हापासून मला कळायला लागलंय ना, तेव्हापासून मला नेहमीच असं वाटतं की मे महिन्याच्या सुट्टीत जसं आपण आपल्या मामाकडे जातो ना, तसंच गणेशोत्सवात बाप्पा आपल्या मामाकडे येतो, आपल्या आजोळी येतो. आणि मग थोड्या दिवसांनी जशी आपली आई आपल्याला न्यायला मामाकडे यायची, तशीच गणपतीला न्यायला त्याची आई गौरी म्हणजेच पार्वतीसुद्धा आपल्या घरी येते. आणि आज म्हणजेच गौरी आवाहनाच्या दिवशी आमच्या घरी या छोट्या छोट्या गौराईसुद्धा आल्या होत्या. तुम्हाला तांबे देते या माझ्या बालसवासनीचं दूध आहे बाबा. ते काय पाठी घेतोय एकदम अंगठे ठेव, हात दे, हात हाताचे हात हात त्याला वाटलं त्याने द्यायला नाही पण जसं मी आधीच म्हटलं की काही जण कुमारिका पूजन हे श्रावण महिन्यात करतात, कारण श्रावण महिना हा आपल्या हिंदू धर्मियांचा एक अत्यंत पवित्र असा महिना आहे आणि त्यामुळेच कुमारिका पूजन हे जास्त करून श्रावण महिन्यात केलं जातं. पण आमच्या वाडीत तशीच एकूण मुलींची संख्या कमी आहे आणि त्यामुळेच आम्ही गणपती जेव्हा सगळेजण गावी येतात, ह्या छोट्या छोट्या गौराई येतात, तर तेव्हा आम्ही कुमारिका पूजन करून घेतो. मंडळी, आपल्या हिंदू धर्मात, हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीला देवी समान मानलं जातं आणि त्यातल्या कुमारिका मुली ह्या तर अगदी छोट्या छोट्या देवी स्वरूपच असतात. आणि म्हणूनच श्रावण महिन्यात, काही जण मार्गशीर्षमध्ये किंवा काही जण नवरात्रोत्सवात सुद्धा कुमारिका पूजन करतात. खरं तर 7 कुमारिका आणि 8वा कान्हा अशी पूजा करण्याची पद्धत आहे, पण 7 वेगवेगळ्या मुलीसुद्धा मिळाल्या नाहीत. तर त्यामुळे आम्ही ह्या चौघींनाच 2दा ओवाळून 2दा त्यांची पूजा केली आणि आपल्या चिनूला कान्हा म्हणून पूजेसाठी बोलावला आणि सोबतच बायात्तेला सवाष्ण म्हणून बोलवून तिचीसुद्धा मम्मीने ओटी भरली. तुम्ही पूजा करा, मी खातो तो पण आधी. आपल्या नंतर एक फोटो काढूया हा सगळ्यांनी. व्हिडिओ चालू आहे का तुझा? होय. मग आम्ही पुढे बोलतो आहे ती मग काय झालं? म्यूट केलास काय आवाज? शाळेने वेळी कॅमेऱ्याकडे बघते आणि हसती आपली. नंतर मला लक्षात आलं तिच्या नंतर व्हिडिओ करताय. अगं बाय अशी करते. वैष्णवी बाळा, घडी सोड. हाताची घडी. आता ह्यांना परत एकदा बोलते हा. कान्याला नाही मी पुतला नाही पुतला बघू ते कान्या 7 जण कुठं होतोय.
आणि असं म्हणतात की त्या कुमारिकांना, त्या कान्हाला, त्या सवाष्णबाईला ज्यांची आपण देव म्हणून, देवी म्हणून पूजा करतो, तर त्यांना तिथेच बसवून त्या जागेवरून न हलवता जेवू घालायचं असतं. अगदी त्याच पद्धतीने जसं आपण आपल्या घरातल्या देवांची पूजा झाल्यानंतर त्यांना तिथेच नैवेद्य दाखवतो, अगदी तसंच. आणि आधीच माफी मागते, कारण मला या कुमारिका पूजनाबद्दल, या प्रथेबद्दल फारशी काहीच माहिती नाही आहे. त्यामुळे जेवढी काही तोडकी-मोडकी माहिती मला आहे, तर तीच माहिती मी आता तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि त्यामुळेच जर कोणी मोठी माणसं, ज्यांना पूर्ण माहिती आहे कुमारिका पूजनाबद्दल, ते का करतात, कसं करतात, याची अगदी डिटेल माहिती असेल, तर त्यांनी आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कारण माझ्या आयुष्याबद्दल तुमच्याशी शेअर करण्याबरोबरच माझ्या चुका सुधारण्यासाठी सुद्धा मी हे चॅनल सुरू केलं आहे आणि त्यातून मला खरंच खूप काही शिकायला मिळतं आहे. त्यामुळे प्लीज नक्की कमेंट करून मला सांगा की कुमारिका पूजन का करतात, किंवा त्याची तुमच्या भागात काही वेगळी पद्धत असेल तर तीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. यू गाईज आर ऑलवेज वेलकम. आणि हे आपलं चॅनल आहे, आपण नक्कीच एकमेकांना मदत करू शकतो, हो ना? डान्स नाही करता गाणी लागल्याशिवाय नाही. गुलाबी साडी काल वरती लावलेली समीरनी, ती अगोदर सागर झाले हे नाचत होतं. ए गुलाबी साडी गाणं बोल, गाणं बोला. कामाला कधी कधी कुमारिका पूजन असल्यानं मम्मीनं सुवर्णा काकींना सुद्धा हळद कुंकू घेण्यासाठी बोलावलं होतं. हाय कुठं काय म्हणाला? काय नाही, चल. ते बोलतात तोंडातल्या तोंडात. त्याला गुणगुणायची सवय. चिऊ, इथून सावकाश उतरा. टाटा. जाऊ दे जाऊ दे. हां, मराठीमधून संस्कृत कुणाला कळतंय? हां, टाटा. जाऊ दे जाऊ दे. बाय. चेंज, कारण आपल्याला साडीमध्ये फार काही जमत नाही जास्त. घरी आलेल्या कुमारिकांना 5 पावलं सोडायचं असतं, तर ते सोडलं आहे. आता जाऊन जेवते. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे. या तुम्ही पण जेवायला. कुमारिका पूजन चालू असताना ही चिऊ माझ्यासोबत अशी खेळत होती. मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, कुमारिका पूजनाची एक्स्ट्रा माहिती तुमच्याकडे असेल तर तीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा.